कारण एक माहिती अशी येते आहे की अशोक खरात याला रिमांडमध्ये घेतलेला आहे किंवा अशोक खरात याला अटक आधी झाली आहे आणि नंतर FIR दाखल करून ही अटक दाखवली गेलेली आहे. त्याच्या आधी त्याच्याकडनं सगळी माहिती वसूल करून घेतली आहे. त्याचं जे नाशिकचं कार्यालय आहे, त्याचबरोबर जे शिवनिका संस्थांचं मिरगावचं ऑफिस आहे, तिथनं सुद्धा सगळी माहिती आणि मुद्देमाल जप्त केल्यानंतर FIR झालेला आहे. नेमकी माहिती काय येते? नक्कीच सर, खरं जर आपण पाहायला गेलो तर अशोक खरात जो स्वतःला एक बाबा बुबा जे जादू मंत्रवाले, जे तंत्र मंत्रविद्यावाले ज्याला आपण म्हणता येईल, तो पोलिसांना सापडला कसा किंवा त्याला अटक करण्यात आली कशी, ही अत्यंत म्हणजे एखाद्या चित्रपटाला लाजवेल ही अशी कहाणी आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याचं नाशिकच्या गोविंद नगर या ठिकाणी कर्मयोगी नगर आहे आणि त्या ठिकाणी त्याचं घर होतं. खरं तर या संदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला, पण अशोक खरात याला अटक करायची म्हणजे पोलिसांना मोठं चॅलेंज होतं. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे का अशोक खरात याचे लागेबांधे हे मोठमोठ्या राजकीय नेत्यांपर्यंत होते. अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतचे नेते खरं तर त्याच्या या संपर्कात होते आणि तो किती हाय प्रोफाईल आहे याचा अंदाज त्याच्यावरनं येऊ शकतो की त्याच्याकडे सेलिब्रिटी असतील, राजकीय नेते असतील, जसं आपण सांगितलं की ज्या त्याच्या संस्थेवर असलेले वेगवेगळे मोठे मोठे पदाधिकारी, तर त्याला अटक करताना नाशिक पोलिसांनी एक प्लान आखला. तो प्लान होता प्लान बी. कारण की प्लान ए नुसार त्याला डायरेक्ट अटक करायला गेलं असते तर नाशिक पोलिसांवर कुठेतरी दबाव आला असता. मात्र नाशिक पोलिसांच्या गुंडा विरोधी पथक क्राईम ब्रांच यांनी एक प्लान केला आणि त्या प्लानच्या माध्यमातून त्याच्या घरामध्ये रात्रीच्या सुमारास ज्यावेळेस गेले त्यावेळेस घरात बंगल्यामध्ये चोर घुसला असं सांगण्यात आलं आणि त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा तुमच्या बंगल्यामध्ये चोर गेला असं सांगण्यात आलं आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी ते पोहोचले आणि एका बेडरूम मध्ये अशोक खरात हा पोलिसांना मिळून आला. त्याला पोलिसांनी सोबत घेतलं आणि त्याच्या सोबत जे रूम होते वेगवेगळे त्याच्या पोलिसांनी त्याची पाहणी केली आणि त्याच्यानंतर त्याला हॉलमध्ये आणलं आणि नंतर त्याला सांगितलं का तुमच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद जी आहे ती दाखल आहे, तुम्ही आमच्या सोबत पोलीस स्टेशनला चला. हा जो चित्रपट म्हणजे ही जी घटना घडली ती रात्री साधारण 12-12:30च्या दरम्यान घडली आणि त्यानंतर अशोक खरात याला याच माझ्या मागे असलेल्या क्राईम ब्रांच युनिट 1च्या ऑफिसमध्ये आणण्यात आलं आणि नंतर हे प्रकरण समोर आलं आणि ते प्रकरण होतं थेट महिलेवर बलात्कार केल्याच्या अत्याचाराच्या घटनेचं हे प्रकरण होतं. मात्र पोलिसांना एक दाट शक्यता होती की आपण डायरेक्ट जर त्याला गेलो किंवा नॉर्मली पोलीस एखाद्या आरोपीला संपर्क साधतात की तुझ्या विरुद्ध तक्रार आहे, तू 2 मिनिटं पोलीस स्टेशनला येऊन जा. मात्र अशोक खरातच्या बाबत असं कोणतंही कॉम्प्रोमाइज हे नाशिक पोलिसांनी केलं नाही. त्याचं महत्वाचं कारण की अशोक खरात हा हाय प्रोफाईल बाबा होता, हाय प्रोफाईल तांत्रिक होता. मोठ्या मोठ्या नेत्यांशी, राजकीय नेते असतील, IAS IPS अधिकारी असतील, त्याच्याशी त्याचे थेट लागेबांधे होते. त्यामुळे त्याला अटक करताना कोणताही विघ्न म्हणजे त्याला आपण विघ्नच म्हणूया की विघ्न येऊ नये यासाठी नाशिक पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आणि जो प्लान आखला त्या प्लानच्या अंतर्गत थेट अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि हे ताब्यात घेतल्यानंतर हे प्रकरण जे आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या निदर्शनास आलं. त्याला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं, काल दिवसभरापासून आपण या सकाळपासून या संदर्भातल्या ज्या बातम्या केल्या, मात्र त्यानंतर काय घडलं हे अत्यंत रंजक आहे. कारण की त्याचे जे 4 वेगवेगळे ठिकाण होते त्या ठिकाणी नाशिकच्या माझ्या मागे असलेलं याच क्राईम ब्रांचच्या ऑफिसचे 4 पथक, त्याचं घर असेल, त्याचं मेन गावचं संस्थान असेल, त्याचं फार्म हाऊस असेल आणि त्याचं ऑफिस, या ठिकाणी जो व्हिडिओ जो सोशल मीडियावर समाज माध्यमांमध्ये तो व्हायरल झालेला आहे, ज्या महिलेसोबत तो अश्लील वर्तन करतोय, त्या ठिकाणी पोलिसांनी ज्या आहे त्या धाडी मारल्या. मात्र त्याच्या घरात जे आहे 6.5 लाख रुपये हे कॅश मिळालेले आहेत आणि यासोबतच त्याच्या घरामध्ये एक पिस्तूल जे आहे, एक गन जे आहे ते मिळालेलं आहे. ते देशी आहे का परदेशी आहे, त्याला लायसन होतं का नाहीये याबाबतचा खरं तर तपास सुरू आहे आणि सर्वात महत्वाचं त्याला गन मिळावी यासाठी कोणी शिफारस केली हे अत्यंत महत्वाचा तपास जो आहे तो नाशिक पोलीस जे आहे ते या मिनिटाला करत आहे. आणि हे सर्वच होत असताना महाराष्ट्र शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेतली आणि याबाबतची जी SIT आहे ती स्थापन केली. खरं तर एका महिला अधिकाऱ्याच्या सोबत महिला अधिकारीच्या अध्यक्षाखाली ही जी SIT आहे
ती स्थापन करण्यात आली आणि आता त्याच महिला ज्या अधिकारी आहेत त्या या नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि ती जी तपासची यंत्रणा जी आहे, सूत्र जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी समोर येत आहेत. मात्र अशोक खरात जो आहे तो महिलांना कशा पद्धतीने जी ट्रॅप करायचा याचं जर आपण कहाणी बघितली तर या FIR मध्ये असा उल्लेख आहे का तो एका महिलेला एक महिला आपली अडचण घेऊन त्याच्याकडे जाते आणि ती महिला गेल्यानंतर अशोक खरात त्याला त्या महिलेला एक खडा देतो. तू हा खडा परिधान कर, तुला चांगला वर मिळेल. त्या अपेक्षेने ही महिला जी तो खडा जो आहे तो परिधान करते आणि तो परिधान करताना तिला वेगवेगळे स्थळ जे आहे त्याची मागणी येत असते. मात्र ही सर्व मागणी येत असताना त्या महिलेने एक काळजी अशी घेतली तर ती जेव्हा कॉलेजमध्ये जात होती तेव्हा ती तो जो खडा आहे तो ती काढून ठेवायची आणि तो खडा काढून ठेवल्यानंतर ती आपल्या कॉलेजला जायची. मात्र त्याच्यानंतर तिचं लग्न जे आहे ते मोडलं आणि तिने हा प्रकार जो आहे अशोक खरात यांना सांगितला. त्यांनी सांगितलं का बाई माझं जे लग्न जोडलेलं होतं ते मोडलेलं आहे. तर मग ह्यांनी विचारलं कसं काय मोडलं? मग तिने सांगितलं की मी तुला तर खडा दिला होता त्याचं काय केलं? मग ती सांगायची का हा खडा जो आहे तो मी कॉलेजला जाताना काढायची त्याच्यामुळे माझं हे लग्न त्याच्याचमुळे तुझं लग्न तू कॉलेजला जाताना खडा काढायची त्याच्यामुळे हा तुझं लग्न जे आहे ते मोडल्याचा असा एक भोंदू प्रकार जो आहे त्यांनी केला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक 50,000 रुपयाला ह्या पीडित महिलेला जो आहे तो 50,000 रुपयाला परत एक त्या भोंदू बाबाने खडा विकला आणि त्यानंतर त्या महिलेचं जे आहे ते स्थळ जुळून आलं. मात्र हे सर्व होत असताना तो जेव्हा या महिलेला तिच्या ऑफिसमध्ये बोलवायचा त्यासोबत तिच्यासोबत एक लैंगिक अत्याचार तो करत होता आणि तो त्या महिलेला म्हणायचा तू माझी राधा मी तुझा कृष्णा असं सांगून त्या महिलेला तो जाळ्यात ओढायचा. जर याची मॉडर्न ऑपरेटिव्ह जर आपण बघितली तर असं देखील सांगितलं जातं का ज्या महिलेचं कुठेतरी तळ जुळतं त्या ह्याचेच अशोक खराचेच माणसं त्या महिलेविषयी वाईट साईट सांगून हे स्थळ मोडायचे की काय जेणेकरून या बाबावर अजून विश्वास जो आहे तो घट्ट व्हावं यासाठी देखील ते प्रयत्न असल्याचं देखील सांगितलं जातं. कारण हे की या मोडस ऑपरेंडी आहे.